पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। सोयाबीनला 4140 ते 4800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिकमधील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। त्यामुळे कांद्याला प्रत्येकी 1000 रुपये अनुदान द्यावं, नवीन येणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल किमान 3000 रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिममधील रिसोड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली। मात्र पंचनामा होऊनही अद्याप मदत न मिळाल्यानं तत्काळ मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोलीच्या सेनगावातील कयाधू नदीवरचा बंधारा फुटला, त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या शेताला नदीचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। त्याचबरोबर कांद्याला 35 रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे।